पाटाकडील तालीम मंडळ आणि डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं स्वर्गीय पांडबा जाधव आणि स्वर्गीय रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ सतेज चषक या जिल्हास्तरीय वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. छत्रपती शाहू स्टेडियमवर वेस्टर्न इंडिया फुटबॉल महिला समितीच्या अध्यक्षा मधुरिमा राजे छत्रपती आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचं उद्घाटन केलं. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर संजय मोहिते, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, माजी नगरसेवक दुर्वास कदम, पाटाकडील तालीम मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, संयोजक संदीप सरनाईक, संपत जाधव, अमर समर्थ, विक्रम जरग, ईश्वर परमार, दिग्विजय मगदूम, सुनील ठोंबरे, दीपक चोरगे, पूजा आरडे, चंदा बेलेकर आदी उपस्थित होते. उद्घाटनाचा सामना वेताळमाळ तालीम मंडळ आणि संयुक्त जुना बुधवारपेठ संघ यांच्यात झाला. पूर्वार्धात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी जोरदार चढाया केल्या. त्यानंतर वेताळमाळ तालीम मंडळाच्या आकाश माळी यानं 16व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात संयुक्त जुना बुधवारपेठ संघाच्या सचिन मोरे यानं गोल करत संघाला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. सामना संपण्यास शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना वेताळमाळ तालीम संघाच्या थुलुंग ब्रह्मा यानं प्रणव कणसेच्या पासवर उत्कृष्ट गोल करत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी कायम राखत वेताळमाळ तालीम संघानं हा सामना जिंकला. वेताळमाळच्या राहुल पाटील, सर्वेश वाडकर, प्रणव कणसे, साई निंबाळकर तर संयुक्त जुना बुधवारपेठच्या रविराज भोसले, अभिजित साळुंखे, अनिल जानकर आणि संकेत जरग या खेळाडूंनी उत्कृष्ट चढाया केल्या. सामनावीर म्हणून प्रणव कणसे याला गौरवण्यात आलं. सामन्याचे निवेदक म्हणून विजय साळुखे यांनी काम पाहिलं. उद्या पाटाकडील तालीम मंडळ ब आणि सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात सायंकाळी 4 वाजता लढत होणार आहे. दरम्यान वेताळमाळ तालीम संघासाठी पहिला गोल करणाऱ्या खेळाडूला राजेंद्र साळुखे यांनी 25,000चं बक्षीस जाहीर केलं होतं. हे बक्षीस 16व्या मिनिटाला पहिला गोल करत आकाश माळी यानं पटकावलं.